दामोदर प्रभू सर आहेत आपल्यासोबत आज आणि ते आपल्याला प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांची माहिती जर सांगायची झाली तर ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. 1991 ला ते पास आउट झाले आणि तेव्हापासून ते आता ह्या फील्डमध्ये आहेत. जवळ-जवळ 28 वर्षांचा त्यांचा एकूण एक्सपिरियन्स आहे. ते प्रेशर व्हेसल फॅब्रिकेशन याच्यामध्ये मुख्य करून त्यांनी हा पूर्ण अनुभव घेतलाय. त्यांनी जॉबची जी सुरुवात केली ती प्लांट इंजिनियर मेंटेनन्स म्हणून केलेली आहे आणि त्यानंतर जवळ-जवळ 15 वर्ष त्यांनी काम केलंय हाय प्रेशर फॅब्रिकेशन इन पेट्रोलियम इंडस्ट्रीजमध्ये आणि त्यानंतर मग 2005 पासनं ते प्राज इंडस्ट्रीज सोबत काम करतात आहे आणि सध्या ते हेड आहेत प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल सणसवाडी युनिटचे. तर इतकी मोठी अनुभवी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे, जे प्रोडक्शनमध्येच काम करत आहेत आणि आम्हाला वाटलं की हेच जास्त चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला सांगू शकतील, की प्रोडक्शन प्लॅनिंग कसं करावं. कारण आपल्यामध्ये काही विद्यार्थी नक्की असे आहेत, की ज्यांना प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये त्यांचे व्यवसाय सुरू करायचे आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक अमूल्य संधी आहे सरांशी इंटरॅक्ट करायची आणि ही चांगली माहिती घ्यायची. तर मी सर विनंती करतो, की तुमचं मार्गदर्शन सुरू करावं. प्रभू सर. गुड आफ्टरनून सचिन, थँक्यू इंट्रोडक्शन एवढं चांगलं केल्याबद्दल. प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल हा माझा मूळ स्टार्टिंग करिअरचा पॉईंट नव्हता. माझा स्टार्टिंग करिअर जे आहे ते बेसिकली मेंटेनन्स इंजिनिअरिंगपासून एक छोट्या प्लांटमध्ये चालू केलं होतं मी. त्याच्यानंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकलच्या इंडस्ट्रीमधल्या हाय प्रेशर वेसल फॅब्रिकेशनच्या इंडस्ट्रीमध्ये काम करायच्या ह्याच्यात. तर मुंबईची कंपनी होती इंडस इंजिनिअरिंग को म्हणून. तर तिथे मला प्रेशर वेसलचे बेसिक फॅब्रिकेशनचे जे काही आपले हे असतात प्रिन्सिपल्स असतात ते सगळे शिकायला मिळाले तिथं. त्याच्यानंतर सिमिलर इंडस्ट्रीमध्ये एक 6 वर्ष परत अजून GR इंजिनिअरिंग म्हणून एक मुंबईमध्ये फर्म आहे, तिथं पण सिमिलर टाईप ऑफ प्रोडक्ट होतं. सो माझा एक्सपिरियन्स जो हा जवळजवळ एक 14 वर्षाचा हा हाय प्रेशर वेसल्स फॉर पेट्रोलियम इंडस्ट्रीज, ऑन साईट फॅब्रिकेशन आणि शॉप फ्लोअर फॅब्रिकेशन. त्याच्यात ऑन साईटमध्ये इरेक्शन, कमिशनिंग, टेस्टिंग वगैरे हे सगळे वेल्डिंग रिलेटेडच्या ज्या गोष्टी होत्या हाय प्रेशर वेसलच्या त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी हँडल करत होतो. आणि शॉप फ्लोअर फॅब्रिकेशनला आल्यानंतर पार्ट जो केला मी त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग व्यतिरिक्त क्वालिटी हे फंक्शन सुद्धा मी हँडल केलं. हा सगळा एक्सपिरियन्स झाल्यानंतर मी आय वॉज सर्चिंग फॉर अन अपॉर्च्युनिटी की हा सगळा एक्सपिरियन्स कामाला कुठं लावता येईल. तर त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल हा जो पार्ट आहे हा पार्ट असा आहे की हे फंक्शन असं आहे की ह्याला बेसिकली टेक्निकली बॅकग्राऊंड पण लागतं आणि मल्टी फंक्शन डिसिप्लिन पण लागतं, म्हणजे एक्सपोजर पण लागतं, जे की माझ्याकडे होतं. सो ज्या वेळेला मला प्राजमध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली त्यावेळेला मला प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल हे मी हे फंक्शन जे आहे हे मी म्हणजे मागून घेतलं होतं की माझा हा जो एक्सपिरियन्स आहे मला हा प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलला सुटेबल वाटतोय, तर मी तिथं मला कॉन्ट्रीब्यूट जास्त करता येईल. करेक्ट. मला खरं तर पुढचा प्रश्न हाच होता सर, की मग प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे बेसिक कोणते कॉन्सेप्ट असतील जे प्रत्येकाला माहीतच असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलमध्ये महत्त्वाचं एक फर्स्ट बेसिक हे म्हणजे आपल्याला मार्केट आणि ती प्रोडक्शन प्रोसेस याच्या रिलेटेडचं इंटरलिंकिंग हे माहिती पाहिजे. म्हणजे मी कुठल्या टाईपची प्रोडक्शन प्रोसेस किंवा कुठल्या टाईपचं प्रोडक्ट बनवणार आहे त्याच्या रिलेटेडची पूर्ण इन्फॉर्मेशन. जसं मी तुम्हाला शेअर केलं की माझा एक्सपिरियन्स पूर्ण प्रेशर वेसल फॅब्रिकेशनमध्ये असल्यामुळं फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमधल्या रिलेटेड प्रोडक्शन प्लॅनिंग प्रोसेसला माझा लुकआउट होता, तर मी तिथं सूट झालो. ओके. प्रोडक्शन प्लॅनिंग प्रोसेसचे बेसिक जर आपण बघितले तर प्रिन्सिपल्समध्ये मटेरियल, मशिनरी, मॅनपॉवर, मेथड्स आणि याला सगळ्याला लागणारं भांडवल म्हणजे मनी, हे बेसिक सूत्र आहेत प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलचे. ओके. त्याला अलाइड जे आहेत ते कस्टमर डिमांड, म्हणजे कस्टमर डिमांड काय म्हणते, आणि त्याच्यानंतर त्याला लागणारं कंट्रोल मेकॅनिझम म्हणजे प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल. याच्यामधला प्रोडक्शन प्लॅनिंग हा एक पार्ट आहे आणि प्रोडक्शन कंट्रोल हा दुसरा पार्ट आहे. सो प्रोडक्शन प्लॅनिंग आणि प्रोडक्शन कंट्रोल हे दोन सेपरेट फंक्शन्स म्हणून प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल असं आपलं एक कॉमन फंक्शन बनतं. तर कंट्रोल मेकॅनिझम जे आहे दॅट इज पार्ट ऑफ प्रोडक्शन कंट्रोल. करेक्ट, करेक्ट. तुम्ही बी एक पीपीटी पण छान शेअर केली होती, त्याच्यामध्ये पण मी काही स्लाइड बघितल्या होत्या की त्यात ते फार चांगलं सांगितलं होतं. मी शेअर करू का इकडनं ते?
हो, पीपीटी वरती जर शेअर करायचं झालं तर मला शेअर करता येईल इकडनं एकच हा मिनिट. करता येईल. तुम्हाला को होस्ट केलेला आहे मी. ही जी पीपीटी बनवली आहे ही स्पेसिफिकली इंटरनल ट्रेनिंगसाठी बनवली होती मी. हा. बेसिक म्हणजे अगदी शाळेतला धडा आपण कसा शिकतो प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलचा, तसं याचं एक्सपोजर आहे. तर याच्यामध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलचे प्रिन्सिपल्स जे आपण म्हणतो, जे बुकमध्ये आपण फंक्शनचे रिलेटेडचे बेसिक प्रिन्सिपल्स, त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे टेक्निकल टर्म्समध्ये प्रत्येक फंक्शनच्या क्रिटिकल एलिमेंटला काय म्हणतात आणि त्याचं काय पर्पज आहे, असं या पीपीटी मध्ये दिलेलं आहे. ओके. स्क्रीन दिसतीये का माझी? हो, दिसतीये सर. ओके. सो पीपीटी प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल वरती आहे. मे बी डाऊन एरो किंवा पेज डाऊन एक मिनिट झाला. सो इंट्रोडक्शन जी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवरनं सुरुवात होते, कारण प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल ह्या कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला आपल्याला अप्लाय करायचं आहे ही पहिली बेसिक हे असतं. तर मॅन्युफॅक्चरिंग हे जे प्रोसेस आहे, आपण म्हणतो की कुठलंही रॉ मटेरियल जे आहे कन्व्हर्टेड इन टू सेमी फिनिश्ड प्रोडक्ट ऑर अ फिनिश्ड प्रोडक्ट. सेमी फिनिश्ड प्रोडक्ट म्हणजे फिनिश प्रोडक्टला लागणारे काही असेंब्लीज आपण इंटरमिडिएट मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्याला आपण म्हणतो सेमी फिनिश प्रोडक्ट. आणि फिनिश प्रोडक्ट जे असतं ते पूर्ण सेमी फिनिश आणि बाकीचं रॉ मटेरियल ऍड करून जे आपण काही प्रोडक्ट बनवतो, जे फायनल कस्टमरला पाहिजे असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिनिश प्रोडक्ट. फिनिश गुड्स आपण त्याला म्हणतो. सो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं मेजरमेंट जर करायचं झालं तर डिफरन्स बिटवीन व्हॅल्यूज ऑफ इनपुट्स अँड दी व्हॅल्यूज ऑफ आउटपुट्स. म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस चालू होते त्यावेळेला माझ्याकडे रॉ मटेरियल इन होतं आणि प्लांटमध्ये ज्या वेळेला मी त्याच्यात व्हॅल्यू ऍड करतो आणि जे प्रोडक्ट माझं फायनल बनतं त्याच्यामधला जर डिफरन्स बघितला तर दॅट इज डिफाईन्ड ॲज दी एंटायर व्हॅल्यू ॲडेड बिटवीन दी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. Manufacturing function encompasses the activities of procurement, allocation and utilization of resources. आता कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करायला आपल्याला रिसोर्सेस लागतात आणि त्याचं युटिलायझेशन सुद्धा आपल्याला मॉनिटर करायला लागतं. सो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये हे दोन मेन पॅरामीटर्स आहेत. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन फंक्शन इज टू प्रोड्यूस द गुड्स अँड सर्व्हिसेस डिमांडेड बाय द कस्टमर्स. म्हणजे कस्टमर डिमांड ही सर्वप्रथम आहे आपल्याकडे इकडं, आणि त्याच्यामध्ये मोस्ट एफिशियंट अँड इकॉनॉमिकल वे हे जे प्रिन्सिपल आहे हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे की कस्टमरला ज्याची डिमांड आहे ते बनवणं आणि ते एफिशियंट वेनी बनवणं आणि इकॉनॉमिकल वेनी बनवणं. सो दिस इज दी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं एंटायर प्रिन्सिपल. प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट सिस्टम जर आपण बघितली तर आपण जसं डिस्कस केलं तसं इनपुट्स आहेत, त्याच्यावरती आपण एक कन्व्हर्जन प्रोसेस लावतो, त्याच्यातनं आपल्याला एक आउटपुट मिळतं. या पूर्ण प्रोसेसला एक कंट्रोल मेकॅनिझम ॲप्लिकेबल असतं. जर आपण अनकंट्रोल्ड केलं तर ते आपल्याला जसं डिझायर्ड रिझल्ट पाहिजे तसं डिझायर्ड रिझल्ट कदाचित येणार नाही, आपल्याला कदाचित येऊ शकेल, कदाचित येणार नाही. सो या पूर्ण प्रोसेससाठी एक कंट्रोल मेकॅनिझम असतं आणि त्याला लागणारे सर्व्हिसेस असतात. इथं जे मी लेफ्ट हँड साईडला लिहिलेले आहेत, लँड, बिल्डिंग, मशीन्स, लेबर, कॅपिटल मॅनेजमेंट अँड मटेरियल्स अँड अदर मॅनेजमेंट, असं जे आपले असतात ते दीज आर ऑल अदर गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन मॅनेजमेंट सिस्टम. सो याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन पासून ते फायनल प्रोडक्ट पर्यंत जे काही प्रोसेसेस इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची पूर्ण कंट्रोल मेकॅनिझम जी आहे ती आपण इम्प्लिमेंट करतो. सो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवरती असं आपण म्हटलं, कन्व्हर्जन प्रोसेस थ्रू विच इनपुट्स आर कन्व्हर्टेड इनटू आउटपुट्स. अप्रोप्रिएट डिझाईन ऑफ द प्रोडक्शन सिस्टम, म्हणजे कुठल्या टाईपची प्रोडक्शन सिस्टम आपल्याला लावायची आहे, ती आपलं रॉ मटेरियल काय आहे आणि आपल्याला प्रोडक्ट काय द्यायचं आहे याच्यावरती पूर्णपणे डिपेंड करतं. सो मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन सिस्टम जी आहे एक सिंगल पॅटर्नची कधीच असू शकत नाही. इट कॅन बी डिफरंट पॅटर्न, डिफरंट ॲप्लिकेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस. सो आपण जर बघितलं तर एकच प्रोडक्ट बनवणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या जरी असतील तरी त्यांची प्रोडक्शन सिस्टम जी असते ती कदाचित वेगवेगळी असू शकते. सो टाइप्स ऑफ प्रोडक्शन सिस्टम जस्ट अंडरस्टँडिंगसाठी मी हे केलेलं आहे तिकडं. ब्रॉडली 3 टाइप्स ऑफ प्रोडक्शन सिस्टम्स. कंटिन्युअस प्रोडक्शन आहे, जॉब और युनिट प्रोडक्शन आहे आणि इंटरमिटंट प्रोडक्शन आहे. सो कंटिन्युअस प्रोडक्शनमध्ये मास फ्लो और असेंब्ली लाईन म्हणतो आपण. स्टँडर्डाइज प्रोडक्ट असतात,
सेट ऑफ प्रोसेसेस, ऑपरेशन्स, हे जे काय असतात ते सगळे आधी अँटिसिपेशन डिमांडवरती असतं. सो इथं काय असतं, फास्ट प्रोडक्शन असतं आणि एकाच टाईपचं कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करतो आपण. दिस इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस प्रोडक्शन. जॉब युनिट प्रोडक्शन असतं, एक स्पेसिफिक लॉट असतात, लॉटमध्ये मॅन्युफॅक्चर करतो आपण आणि त्याच्यामध्ये जी आपण आधीची प्रोडक्शन बघितली कंटिन्युअस प्रोडक्शन सिस्टम, याला युजली इन्व्हेस्टमेंट इन मशिनरी आणि इक्विपमेंट ही खूप हाय असते. प्रोडक्शन सिस्टम फॉर युनिट प्रोडक्शन जे असते तिथं कम्पॅरेटिव्ह स्मॉलर साईजमध्ये आपण हे करू शकतो, मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये हे करू शकतो, हे काम करू शकतो. त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी पण असते, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट आपण एका सिस्टमवरती आपण बाहेर काढू शकतो किंवा आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण करू शकतो. जे लास्ट लाईन जी लिहिलेली आहे, सुटेबल वेअर हेट्रोजेनियस प्रोडक्ट्स. हेट्रोजेनियस प्रोडक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं मिक्सचर असेल प्रोडक्ट्सचं, तर ते आपण या प्रोडक्शन सिस्टममध्ये अकोमोडेट करू शकतो. इंटरमिडिएट प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या टाईपचं, म्हणजे पार्टली फॉर इन्व्हेंटरी आणि पार्टली फॉर कस्टमर ऑर्डर, म्हणजे आपण काही स्टॉकमध्ये बनवून ठेवतो ऑर्डरच्या हिशोबाने डिमांडला द्यायला, आणि काही जे आहे ते कस्टमरच्या मार्केट डिमांड प्रमाणे आपण तयार करतो. एक्झाम्पल्स आहेत ऑटोमोबाईल प्लांट्स, प्रिंटिंग प्रोसेस, इलेक्ट्रिकल गुड्स प्लांट्स, म्हणजे जे कॉम्पोनंट्स रेग्युलर बेसिसवर लागतात इंडस्ट्रीजला, असे आयटम काही आपण आपल्याला डिमांड आहे किंवा ऑर्डर आहे म्हणून बनवू शकतो, किंवा जेव्हा माझ्याकडे कॅपॅसिटी फ्री असेल तेव्हा डिमांड नसेल पण हे पुढे लागणार आहे मला माहिती असेल तर ते आपण स्टॉकमध्ये बनवून ठेवू शकतो. अशा टाईपचं हे इंटरमिडिएट प्रोडक्शन आहे. सो जॉबिंग प्रोडक्शन जे असतं, काही युनिट स्पेसिफिक युनिट असतात, स्पेसिफिक युनिट आपण हे करू शकतो प्रोडक्शन डिलिव्हरी आणि शेड्यूलच्या हिशोबाने. आणि ह्या जॉबिंग प्रोडक्शनचं कसं असतं की एखादं युनिट बनवायचं असेल तर त्या युनिटचं स्वरूप आणि त्या युनिटची कॉस्ट ही आपल्याला पहिले माहिती असते, म्हणजे आधी बनवलेलं आहे किंवा आधी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, अशा टाईपचे प्रोडक्ट्स असतात. अशा टाईपचे प्रोडक्ट्स आपल्याला बनवायला जे असतात हे स्टँडर्ड प्रोडक्ट बनवून आपण मार्केटला सप्लाय करू शकतो किंवा कस्टमर डिमांडच्या अगेन्स्टमध्ये सप्लाय करू शकतो. त्याच्याच अंडरमध्ये बॅच प्रोडक्शन अजून एक आहे, त्याच्यामध्ये लिमिटेड क्वांटिटीज ऑफ either same type of product or different types of products are manufactured, आणि युजली सेट ऑफ मशीन्स सेम वापरले जातात. सो डिफरंट प्रोडक्ट्स जे असतात ते सेपरेटली वन आफ्टर द अदर, म्हणजे एका बरोबर एका वेळेला 2 टाईपचे किंवा 3 टाईपचे प्रोडक्ट नाही बनवू शकत, पण एक बॅच संपली की दुसरी बॅच वेगळ्या टाईपच्या प्रोडक्टची लावू शकतो आपण. अशा टाईपचं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे. आता आपण फक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवरती बोलतोय, अजूनही आपण प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलवरती आलेलो नाहीये, कारण प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलचा बेस अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अंडरस्टँड करणं हे खूप गरजेचं असतं. हा दुसऱ्या टाईपचा मास अँड फ्लो प्रोडक्शन आहे, वेअर प्रोडक्शन रन इज कंडक्टेड ऑन अ सेट ऑफ मशीन अरेंज्ड अकॉर्डिंग टू अ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे ऑपरेशन 1, ऑपरेशन 2, ऑपरेशन 3, ऑपरेशन 4. पहिल्या ऑपरेशन मधनं मटेरियल जे निघतं ते सेकंड ऑपरेशनला जातं, सेकंड मशीनला जातं. तसंच सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स असतात, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स मधनं एखादं प्रोडक्ट बाहेर पडू शकतं. अशा टाईपचं सेटअप जो असतो, सिन्स वन लाईन कॅन प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ प्रोडक्ट, दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज लाईन मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो आपण. आपल्याकडे एक टर्मिनॉलॉजी आहे लाईन मॅन्युफॅक्चरिंग म्हणून. तर ह्या टाईपचं प्रोडक्शन जे आहे दिस इज कॉल्ड एज लाईन मॅन्युफॅक्चरिंग. प्रोसेस प्रोडक्शन जे असतं ते युजली म्हणजे एक इन्स्टॉलेशन आहे आणि तिथं कंटिन्युअस बेसिसवरती एकाच टाईपचं प्रोडक्ट तयार केलं जातं. सो त्याला म्हणतात प्रोडक्शन इज कंडक्टेड फॉर अन इनडेफिनेट पिरियड. म्हणजे एखादा प्लांट लावला, एखादा प्रकल्प लावलाय, तिथं एकाच टाईपचं प्रोडक्ट कंटिन्युअस बेसिसवरती आपण मॅन्युफॅक्चर करतोय वर्षानुवर्ष, त्याला आपण म्हणतो की प्रोसेस टाईप ऑफ प्रोडक्शन. सो प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलवरती आपण आता जस्ट एंटर करतो. प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल हे जे आहे, प्लांट प्रोडक्शन इज अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करायची झाली ती प्लॅन्ड आणि कंट्रोल्ड असली पाहिजे, ही आपली एक रिक्वायरमेंट असते. सो प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल फंक्शन इज एसेन्शियली रिक्वायर्ड फॉर एफिशियंट अँड इकॉनॉमिकल प्रोडक्शन. सो कुठल्याही प्रोसेसमधली एफिशियन्सी जर आपल्याला अचीव्ह करायची असेल आणि त्याची इकॉनॉमी जर आपल्याला अचीव्ह करायची असेल, इकॉनॉमिकल जर ते आपल्याला करायचं असेल, तर त्या प्रोसेसमध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल ह्याचा खूप मोठा वाटा आहे. या फंक्शनचं ॲबिलिटी जी आहे ती आहे, म्हणजे प्रोडक्शन प्लॅनिंगला तुम्हाला
लुक अहेड म्हणजे पुढं काय होणार आहे, मागे जे काय घडलं त्याच्या एक्सपिरियन्सवरनं पुढं काय घडणार आहे किंवा पुढं काय घडू शकतं त्याच्या हिशोबाने आपण ते प्लॅन करू शकतो. ऑर्गनाईज आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो. ज्या ऍक्टिव्हिटीज अनऑर्गनाइज्ड वेनी होत असतील तर आपण त्या ऍक्टिव्हिटीज आयडेंटिफाय करून त्या ऑर्गनाईज करू शकतो. कोऑर्डिनेशन करू शकतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधलं. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जे काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात त्याचं कोऑर्डिनेट करून आपण ते ज्या डायरेक्शनमध्ये आपल्याला ती प्रोसेस न्यायची आहे तिथं आपण त्याला ड्राईव्ह करू शकतो. प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलमध्ये एक कॅपॅसिटी असते लीड करायची, कारण प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल ह्या प्रोसेसला बॅकअप असतो. पूर्वी काय घडलेलं आहे, आत्ता काय घडतंय आणि पुढं काय येणार आहे याची विजिबिलिटी पण असते. सो प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल युजली हॅज दी कॅपॅसिटी टू लीड दी एंटायर प्रोसेस. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलमध्ये दी प्रोसेस हॅज दी ॲबिलिटी टू सुपरवाइज अँड कोऑर्डिनेट द वर्क. म्हणजे नुसतं सांगायचं नाहीये किंवा नुसतं कागदावरती प्लॅन करायचं नाहीये, तर जे प्लॅन केलंय आणि जे विजिबिलिटी दाखवली ती ऍक्च्युअल घडवून आणणं, सुपरवाइज करणं आणि कोऑर्डिनेट करणं वर्कचं. सो आपण त्याला म्हणतो PDCA सायकल, म्हणजे प्लॅन, डू, चेक आणि ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये ज्या वेळेला कंट्रोल करायचं असतं त्यावेळेला जर समजा प्लॅनिंग आणि ह्याच्यामध्ये आपल्या फंक्शनमध्ये, प्लॅनिंगच्या फंक्शनमध्ये जर काय समजा काही चुका झाल्या असतील किंवा काही डिफिशियन्सीज असतील किंवा काही इम्प्रूव्हमेंट असतील तर ते चेक आणि ऍक्टच्या प्रोसेसमध्ये आपण ती परत त्या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये इम्प्लिमेंट करतो आणि ती सायकल परत आपण रिफाईन करत राहतो. So this is the production planning and control entire process. Production planning and control involve generally the organization and planning of the entire manufacturing process. So it especially consists planning of routing, scheduling, dispatching, inspection, coordination and control of materials, methods, machines, tools and operations. तर हे सगळे टेक्निकल टर्म्स आहेत प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल मधले. राउटिंग झालं, शेड्युलिंग झालं, रिलीजिंग किंवा डिस्पॅचिंग म्हणलं, कोऑर्डिनेशन बिटवीन दी प्रोसेसेस झालं आणि इंटरमिडिएट कंट्रोल्स आणि मशीनच्या रिलेटेडचे मेथड्स आणि ऑपरेशनचे कंट्रोल्स झाले. सो अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह इज द ऑर्गनायझेशन ऑफ द सप्लाय अँड मुवमेंट ऑफ मटेरियल्स, लेबर, मशीन युटिलायझेशन आणि त्याच्या रिलेटेडच्या ऍक्टिव्हिटीज इन ऑर्डर टू ब्रिंग अबाउट द डिझायर्ड मॅन्युफॅक्चरिंग रिझल्ट इन टर्म्स ऑफ आपल्याला जी पाहिजे ती क्वालिटी, जी पाहिजे ती क्वांटिटी, जी कस्टमरला एक्सपेक्टेड आहे त्या टाइमवरती डिलिव्हरी, आणि जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जे काही दिलेलं आहे, स्पेस म्हणा किंवा काही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे त्या तेवढ्या याच्यामध्ये कसं आपल्याला बेस्ट काढता येईल याच्यासाठी. सर मला मध्ये एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही PDCA सायकल सांगितली. हो. तर ही फार महत्वाची आहे, कारण आता आपल्यासोबत जे काही नवीन उद्योजक आहेत, अगदी आपल्यासोबत पूर्वी शहा पण आहे, ती आता दही किंवा बाकी आईस्क्रीम तयार करायचं किंवा बाकी ह्या गोष्टींमध्ये काहीतरी विचार करते. तर कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन प्रोसेसमध्ये PDCA महत्वाचा आहे. प्लॅन, डू, चेक आणि ऍक्ट. बरोबर. तर याच्यामध्ये एखादं तुमचं आत्ताचं लेटेस्ट उदाहरण सांगू शकाल की तुम्ही मग त्या नोंदी कशा ठेवल्यात आणि मग ते कसं करताय, असं काही एखादं उदाहरण सांगू शकाल का? कुठल्याही प्रोसेसमध्ये प्लॅन, डू, चेक, ऍक्ट आपण ज्या वेळेला इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला आपण काय करतो, बेसिक एक प्लॅन आपला केलेला असतो जो प्रोसेस चालू व्हायच्या आधी केलेला असतो, आणि काही त्याच्यामध्ये काय असतं, पास्ट एक्सपिरियन्स असतं आणि काही आपल्याकडे डेटा अवेलेबल असतो इंजिनिअरिंगचा, त्याच्यावरती आपण प्लॅन करतो आणि काही ॲझम्पशन वरती प्लॅन करतो आपण. तर हे युजली आम्ही म्हणतो की प्रपोर्शन मे बी डिफरंट, पण या तीनचं कॉम्बिनेशन असतं युजली. बरोबर. तो प्लॅन जो आहे तो प्लॅन ज्या वेळेला आपण इम्प्लिमेंट करायला घेतो त्यावेळेला इम्प्लिमेंट करताना आपल्याला जर का त्यातल्या काही त्रुटी सापडल्या आपल्याला किंवा त्यातले काही व्हॅल्यू ॲडिशन सापडले आपल्याला, काही ठिकाणी काय असतं, ॲझम्पशन चुकू शकतं किंवा ओव्हर अझम्पशन करू शकतो किंवा अंडर अझम्पशन करू शकतो आपण एखाद्या ऍक्टिव्हिटीचा. तर तो जो आहे ज्या वेळेला डू आणि चेक आणि ऍक्ट करतो आपण त्यावेळेला ते आपण रिफाईन करतो आणि परत त्या प्लॅनिंग शीटमध्ये इन्कॉर्पोरेट करतो, अशी ही प्रोसेस आहे. सो आता आपण म्हटलं तसं प्रोडक्शन प्लॅनिंग आणि प्रोडक्शन कंट्रोल हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. तर नुसतं जर प्लॅन केलं PDCA सायकल मधला, आपण नुसता प्लॅन बनवला आणि शॉप फ्लोअरवरती दिला किंवा कुठलाही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा रिलीज केला तर त्याचं कंट्रोल नसल्या कारणाने ती प्रोसेस जी आहे ती एफिशियंट, इफेक्टिव्ह राहणार नाही. सो त्याला म्हणतात की प्रोडक्शन प्लॅनिंग विदाउट प्रोडक्शन कंट्रोल इज लाईक अ बँक विदाउट अ बँक मॅनेजर. म्हणजे ती मॅनेजमेंटची जी प्रोसेस आहे कंट्रोल करण्याची ती प्रोसेस प्रोडक्शन कंट्रोलची आहे. सो प्रोडक्शन प्लॅनिंग इनिशिएट्स ऍक्शन वाईल प्रोडक्शन कंट्रोल इज अन ऍडजस्टिंग प्रोसेस. जसं आपण म्हटलं आता
की बाबा काम करताना ऍक्च्युअल मध्ये जे काही घडतं ते काही 100% आपल्याला काय अँटिसिपेट करता येत नाही की काय काय घडू शकेल. काही वेळेला अनप्रेसिडेंटेड इन्सिडेंट्स घडतात, ज्याच्यामुळे काही मशीन बंद पडलं, एखादं काय झालं, तर त्याच्यामधलं जे ऍडजस्टमेंट असतात, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट जे असतात ह्या कंट्रोलच्या पार्टमध्ये येतात आणि त्याच्यामधल्या प्रोव्हाइडिंग द करेक्टिव्ह मेजर्स फॉर दी प्लांट डेव्हलपमेंट हे जे आहे ही प्रोसेस याच्यात कंट्रोलच्या पार्टमध्ये येते. सो प्रोडक्शन कंट्रोल regulates and stimulates the orderly flow of materials in the manufacturing process स्टार्ट पासून ते एंड पर्यंत. सो हे जे काही रेग्युलेशन आहे आणि ते स्ट्रीमलाइनिंग करणं आहे शॉप फ्लोअर वरती किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वरती, ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्शन कंट्रोलचं फंक्शन करते. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ कॅपॅसिटी म्हणजे कुठल्याही आपण जर समजा प्रोसेस घेतली, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस घेतली किंवा प्लांट घेतला, तर त्याला काहीतरी एक डिफाईन्ड कॅपॅसिटी असते. कुठलंही प्रोडक्ट जरी घेतलं आपण तरी, एनी प्रोडक्ट इफ वी टेक, ते राईट फ्रॉम कन्झ्युमर प्रोडक्ट ते मॅन्युफॅक्चर्ड इक्विपमेंट किंवा एखादा प्लांट जरी बनवायचा झाला तरी आपल्याला काहीतरी एक टर्मिनॉलॉजी असते कॅपॅसिटी डिफाईन केलेली, किंवा एवढी कॅपॅसिटी किंवा एवढं प्रोडक्ट किंवा एवढं नंबर ऑफ युनिट्स आपण बाहेर काढू शकतो. सो ही कॅपॅसिटी ऑप्टिमायझेशन करण्यासाठी प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलचा हा मेजर बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये बेनिफिट असा असतो की प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलमध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपण हे बघतो मेजरली की कुठलीही ऑर्डर डज नॉट गो अनअटेंडेड अँड नो मशीन रिमेन्स आयडल. सो ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ दी रिसोर्सेस प्लस त्याच्यावरती जे काही आपल्याला इन्व्हेंटरीमध्ये आपण जे काही इन्व्हेंटरी किंवा जे काही मटेरियलमध्ये किंवा जे काही स्पेसमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं होईल आणि त्याचं जस्ट इन टाईममध्ये कन्व्हर्जन कसं होईल, जेणेकरून की तयार झालेला माल जो आहे तो इमिडिएट मार्केटला पोहोचेल आणि मार्केटमधनं कन्वर्ट करून आपल्याला ती कॅश इन हँड आपल्याला मिळू शकेल प्रोसेसमध्ये परत टाकायला. सो ह्याच्या इन्व्हेंटरी कंट्रोल मधला हा मेजर पार्ट आहे. आणि त्याचबरोबर इट ऑल्सो इन्शुअर्स दॅट द राईट सप्लायज आर अवेलेबल ॲट द राईट टाइम. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रोसेसला जर समजा वेटिंग पिरियड असेल किंवा थांबायला लागलं तर मॅनपॉवर आयडल जाते, मशीन आयडल जाते, जागा आयडल जाते, रिसोर्सेस आयडल जातात. तर आयडल गेलेला वेळ जो आहे तो आपण रिकवर करून काढू शकत नाही. तर आयडल गेलेले जे रिसोर्स असतात ते कमीत कमी कसे आपल्याला हे करता येईल किंवा मॅक्सिमम युटिलायझेशन करता कसं येईल हे याच्यातलं इन्व्हेंटरी कंट्रोल मधला पार्ट आहे. दुसरा बेनिफिट आहे की इकॉनॉमी इन प्रोडक्शन टाइम. सो ओव्हरऑल पीपीसी मध्ये जे आपण मॅपिंग करतो पीडीसीए सायकल मधलं, तर सायकल टाइम रिडक्शन, सायकल टाइम कंट्रोल करणे, रिडक्शन करणे आणि त्याच्यामधला टर्नओव्हर जो आहे सायकल टाइम रिड्यूस केल्यामुळे किंवा कंट्रोल केल्यामुळे इन्क्रीज इन टर्नओव्हर, जर प्रॉपर शेड्युलिंग करू शकलो आपण, प्रॉपर कंट्रोलिंग करू शकलो, प्रॉपर प्लॅनिंग करू शकलो तर आपला टर्नओव्हर पण इन्क्रीज करू शकू आपण. म्हणजे इन से नंबर ऑफ युनिट्स और इन नंबर ऑफ कॅपॅसिटी वाढवू शकतो आपण. हे पण प्रोडक्शन टाइम कमी करून आपण त्यात इकॉनॉमी ऍड करू शकतो. दुसरं एक ऍडव्हान्टेज असं आहे की आपण क्वालिटी जे आहे ज्या वेळेला आपण सगळं प्लॅन करून व्यवस्थित चेक करून कंट्रोल करून ज्या वेळेला करतो, तर गुड पीपीसी विल प्रोव्हाइड द ॲडरन्स टू क्वालिटी स्टँडर्ड सो दॅट क्वालिटी ऑफ आउटपुट इज एन्श्युअर्ड. म्हणजे रिवर्क नसेल किंवा एखादं रिजेक्शन नसेल असं एन्श्युअर करण्यासाठी प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलचा खूप मोठा बेनिफिट आहे. अनप्लॅन पद्धतीने जर आपण केलं विदाउट प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल तर त्याच्यामध्ये रिजेक्शन जास्त येऊ शकतं, त्याच्यामध्ये कदाचित वेस्टेज जास्त असू शकतं, लॉसेस जास्त असू शकतात आणि क्वालिटी जी कस्टमरला पाहिजे किंवा जी मार्केटला पाहिजे तशी नसून इन्फिरियर क्वालिटी असू शकते. सो हे सगळं कंट्रोल करण्यासाठी अँड टू एन्श्युअर क्वालिटी ॲज पर रिक्वायर्ड स्टँडर्ड प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलचा मोठा बेनिफिट आहे. सो समरी जर आपण बघितली, we may say that PPC is of immense value to the organization in capacity utilization and inventory control. So more importantly it may say ki improves the response time and the quality. Response time म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला कमीत कमी वेळात कशी करता येईल, ॲडिक्वेट रिसोर्स मध्ये कशी करता येईल, कमीत कमी कॉस्ट मध्ये कशी करता येईल आणि पाहिजे ती क्वालिटी मला कशी मिळू शकेल. इफेक्टिव्ह पीपीसी कॉन्ट्रीब्युट्स टू टाइम, क्वालिटी अँड कॉस्ट पॅरामीटर्स ऑफ ऑर्गनायझेशनल सक्सेस. सो एंटायर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस किंवा ऑर्गनायझेशन मधलं जर समजा आपण बिझनेस प्रोसेस म्हटलं तर इफेक्टिव्हिटी कशी आणायची, तर त्याच्यामध्ये वेळ, त्याच्यातली क्वालिटी आणि कॉस्ट पॅरामीटर हे जे आहेत हे मेन कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. स्वतः आपण स्टेप्स ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग आणि प्रोडक्शन कंट्रोल याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊया थोडं.
So production planning and control is a process that comprises the performance of some of the critical functions on the either side. म्हणजे मागे जसं आपण सांगितलं की प्लॅनिंग हा वेगळा पार्ट आहे आणि कंट्रोल हा वेगळा पार्ट आहे. सो प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये प्लॅनिंग, राउटिंग, शेड्युलिंग, लोडिंग हे जे 4 फंक्शन्स आहेत these constitute the production planning part. आणि प्रोडक्शन कंट्रोल मध्ये ऍक्च्युअल या प्लॅनिंगचं ऍक्च्युअल कामामध्ये स्वरूप कन्वर्ट होतं. त्याच्यामध्ये डिस्पॅचिंग ऑर इश्यू ऑफ मटेरियल, फॉलोइंग अप, इन्स्पेक्शन आणि करेक्टिव्ह ऍक्शन. ही करेक्टिव्ह ऍक्शन परत जी काही करेक्टिव्ह ऍक्शन घडतात या एंटायर प्रोसेसमध्ये पीडीसीए प्रमाणे परत त्या प्लॅनिंग मध्ये इनकॉर्पोरेट होऊन परत स्टार्ट होते प्लॅनिंग प्रोसेसला. सो प्रोडक्शन प्लॅनिंग जसं आपल्याला एक जनरल टर्मिनॉलॉजी प्लॅनिंग म्हणजे काय असतं की इट इज अ टेक्निक ऑफ फोर्सिंग एव्हरी स्टेप इन अ लॉंग सिरीज. म्हणजे एखादी प्रोडक्शन प्रोसेस असेल, मल्टिपल सिरीज असतील, लॉंग सिरीज असेल त्याच्यामध्ये, तर त्या सिरीजला ब्रेकडाऊन करायचं सेपरेट ऑपरेशन्समध्ये आणि प्रत्येक स्टेपला योग्य ते वेळेवर, योग्य त्या जागेवर, योग्य ती ऑपरेशन आणि मॅक्सिमम एफिशियन्सीमध्ये कशी परफॉर्म केली जाईल याचं एक मॅपिंग करणं ही प्रोसेस जी असते ती प्लॅनिंगची प्रोसेस, प्रोडक्शन प्लॅनिंगची प्रोसेस असते. सो इट हेल्प्स द ऑर्गनायझेशन टू वर्कआउट दी क्वांटिटी ऑफ मटेरियल, म्हणजे किती मटेरियल लागणार आहे, काय मॅनपॉवर लागणार आहे, कशा टाईपचे आणि किती मशीन लागणार आहे, किती पैसे लागणार आहेत, आणि तुम्ही काय हे सगळं इन्व्हेस्ट केल्यानंतर हा सेटअप तयार केल्यानंतर तुम्हाला किती प्री डिटर्मिन्ड लेवल ऑफ आउटपुट तुम्हाला मिळू शकेल आणि किती वेळात मिळू शकेल याचा अंदाज बांधण्यासाठी प्रोडक्शन प्लॅनिंगचा उपयोग होतो आपल्याला. सो नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती राउटिंग प्रोसेस आहे. राउटिंग प्रोसेस म्हणजे प्रत्येक ऑपरेशन जे आहे त्याची पाथ काय असणार आहे, त्याचा सिक्वेन्स काय असणार आहे. म्हणजे एखादं ऑपरेशन आपल्याला कंडक्ट करायचं असेल तर त्याला मल्टिपल मेथड असू शकतात. तर आपल्याला आपल्या प्रोसेस, आपल्या प्रोडक्टसाठी लागणारी किंवा आपल्या प्रोसेसला जी इफेक्टिव्ह असेल ते ऑपरेशन कसं होणार आहे आणि त्याची पाथ काय असणार आहे, दिस इज राउटिंग प्रोसेस. सो प्रत्येक ऍक्टिव्हिटीला परफॉर्म करताना जी लागणारी आहे व्यवस्थित ती मशीन वापरली जाते का नाही जाते, इन्फिरियर क्वालिटीचं प्रोसेस तर होत नाहीये किंवा एकदम सुपिरियर क्वालिटीचं मशीन इन्फिरियर प्रोसेससाठी लावत आहे आपण, तर ते पण ह्याच्यामध्ये मॅप होतं. So main aim of routing is to determine the best and the cheapest sequence of operations and to ensure that this sequence is strictly followed. हे जे आता आपण म्हणतो sequence is strictly followed हा कंट्रोलचा पार्ट आहे. राउटिंग डिटर्मिन करणं हा प्लॅनिंगचा पार्ट आहे आणि ते फॉलो होतंय तसंच फॉलो होतंय त्याच पद्धतीने काम होतंय हे कंट्रोलचा पार्ट आहे. सो ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल हे आपल्याला एक फंक्शन म्हणून दिलं जातं. ऑर्गनायझेशन्स इन्व्हेस्ट करतात, पीपीसी इंजिनियर्स असतात, पीपीसी मॅनेजर्स असतात, ते एक फंक्शन इंडिपेंडेंटली असतं. पण छोटे ऑर्गनायझेशन्स आपण जर म्हटलं वन मॅन हे असेल, शो असेल, तर तिथं युजली तो एंटरप्रोनर जो असतो किंवा तो मालक जो असतो किंवा तो जो काही पार्टनर असतो, ही इज डुईंग ऑल दिस ऍक्टिव्हिटीज बट माइट बी इन अन ऍड ऑफ मॅनर सिंगल हँडेडली. युजली ज्यावेळेला छोट्या कंपन्या असतात त्यावेळेला हे सगळं काम जे असतं हे सगळं काम तो मालक किंवा तो जो काही पार्टनर असतो किंवा जो माणूस असतो तिथला मॅनेजर वगैरे असतो तो हा सिंगल हँडेडली करतो. प्रोसिजर मधलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी जर बघितल्या, अनालिसिस ऑफ अन आर्टिकल टू डिटर्मिन व्हॉट टू मेक अँड व्हॉट टू बाय, म्हणजे एखादी प्रोसेस जर आपल्याकडे असेल तर त्या प्रोसेस मधलं सगळं काही आपणच करायला पाहिजे असं काही त्या प्रोसेसची रिक्वायरमेंट नसते. तर डिसिजन घेणं की मी काय केलं पाहिजे, म्हणजे कोर व्हॅल्यू माझी कुठं ऍड झाली पाहिजे आणि काय मी बाहेरनं करून घेऊ शकतो ॲज अन सपोर्ट टू माय एंटायर सिस्टम. कदाचित माझ्या त्या प्रोसेसमध्ये मला ती वेळ द्यायची किंवा त्या तेवढी इन्व्हेस्टमेंट, एनर्जी इन्व्हेस्ट करायची गरज नसेल. एखादी प्रोसेस असेल जी क्रिटिकल नसेल तर ती मी बाहेरनं करून घेऊ शकतो किंवा एखादं सर्व्हिस असेल ती मी बाहेरनं करून सर्व्हिस घेऊ शकतो. असं अनालिसिस जे असतं त्याच्यातनं मिळू शकतं. टू डिटर्मिन दी क्वालिटी अँड टाईप ऑफ मटेरियल जे आहे, जे मला काय टाईपचं आणि काय क्वालिटीचं मटेरियल पाहिजे आहे हे राउटिंग मधनं आपल्याला आपण डिफाईन करू शकतो. काय टाईपचं मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स आणि काय त्याची सिक्वेन्स असायला पाहिजे हे पण आपण राउटिंग मधनं डिफाईन करू शकतो. त्याच्यामधले लॉट साईजेस काय असणार आहेत, म्हणजे लॉट, छोटे लॉट, मोठे लॉट किंवा सिंगल आयटम मॅन्युफॅक्चरिंग, मल्टिपल आयटम्स मॅन्युफॅक्चरिंग, बॅच मॅन्युफॅक्चरिंग, कशा टाईपच्या लॉटमध्ये मी मॅन्युफॅक्चर करणार आहे हे डिफाईन मी करू शकतो. त्याच्यामधले स्क्रॅप फॅक्टर्स मी अँटिसिपेट करू शकतो की बाबा स्क्रॅप काय जनरेट होणार आहे किंवा त्याच्यामधलं रिजेक्शन काय असणार आहे.
हे मी डिटरमाइन करू शकतो राउटिंग प्रोसेस एखादी लावल्यानंतर. त्याच्यामधलं कॉस्ट अनालिसिस मी करू शकतो की बाबा ह्या प्रोसेसवरनं मला काय कॉस्ट लागणार आहे साधारणतः, हे मी अनालिसिस करू शकतो. आणि त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन कंट्रोल फॉर्म्स, म्हणजे प्रोडक्शन एंटायर प्रोसेस राउटिंग कंट्रोल करण्यासाठी मला काय टाईपचे कंट्रोल मेकॅनिझम लागणार आहे किंवा काय टाईपची प्रोसेस लागणार आहे, त्याचं काय जो काही समजा कंट्रोल फॉर्म असेल तो मला डिझाईन करायचा असेल तर तो डिझाईन करता येतो मला. सो हे झालं राउटिंग प्रोसेसच्या रिलेटेड. शेड्युलिंग जे असतं हा टाइम रिलेटेडचा फॅक्टर आहे. सो वर्किंग आउट ऑफ टाइम दॅट शुड बी रिक्वायर्ड टू परफॉर्म ईच ऑपरेशन. आपण आता डिफाईन केलं राउटिंग प्रोसेसमध्ये की मी ते काम कुठल्या पद्धतीने करणार आहे, कुठल्या सिक्वेन्सनी करणार आहे. आता शेड्युलिंगमध्ये ती पद्धत जी आहे, जी करणार आहे, जी डिफाईन केली आहे मी, त्याला प्रत्येक ऑपरेशनला काय वेळ लागणार आहे, ती एंटायर सिरीजमध्ये कुठं कुठं माझा वेळ जाणार आहे, त्याला ऑप्टिमाइज मी कसं करू शकतो, त्याच्यामधलं अलाउन्सेस मला काय कन्सिडर केले पाहिजेत, आधीच्या प्रोसेसमध्ये नंतरच्या प्रोसेसमध्ये काही गॅप असतील किंवा काही पॅरलल प्रोसेस असतील तर मला शेड्युलिंग कसं केलं पाहिजे. सो शेड्युलिंग म्हणजे इट इज मेनली कन्सर्न्स विथ द टाइम एलिमेंट अँड प्रायोरिटीज ऑफ अ जॉब. सो एक जॉबवरून दुसऱ्या जॉबला कसं त्याचं इंटरलिंक असू शकतं हे पण आपण शेड्युलिंगमध्ये करू शकतो. प्रोडक्शन शेड्यूल जे असतं त्याचा एम मेन जो आहे the amount of work कॅल्क्युलेट करणं which can be easily handled by the plant and equipment without interference. म्हणजे कुठलंही एखादं काम करताना ते ऑप्टिमम लोडिंग झालेलं पाहिजे किंवा त्याची कॅपॅसिटी जी आहे ती ऑप्टिमम युटिलाइज झाली पाहिजे, हे इन्शुअर करण्यासाठी आपण एक प्रोडक्शन शेड्यूल म्हणून बनवतो. प्रोडक्शन शेड्यूल जे असतं ते शॉप फ्लोअरवरती आपण इश्यू करतो. सो ते प्रोडक्शन शेड्यूलमध्ये आपण हे पण इन्शुअर करतो की विदाउट एनी इंटरफिरन्स, म्हणजे एकदा काम चालू केलं की त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण होतील आणि ते काम स्मूथ पद्धतीने कसं पार करू शकतो आपण, हे आपल्याला इन्शुअर करता येतं. सो हे इट इज नॉट अन इंडिपेंडंट डिसिजन. त्याच्यामध्ये फॉलोइंग फॅक्टर्स आहेत खालचे. तो फिजिकल प्लांट फॅसिलिटीज आणि त्याच्यामधले माणसांचं स्किल, हू पोजेस व्हॉट डिझायर्ड स्किल, कोणाकडं काय स्किल आहे, त्याचं काय एक्सपिरियन्स आहे, काय ऑपरेट करू शकतो, काय नाही ऑपरेट करू शकतो तो माणूस, मशीनचं आणि रिलेटेडचे इक्विपमेंटचं, आणि त्याच्यामधलं काय कामाचं स्वरूप आहे ते त्याच्यातलं पण पार्ट येतो. आणि त्याच्यात रिलेटेड नेसेसरी मटेरियल आणि परचेस्ड पार्टची इन्व्हॉल्वमेंट पण असते शेड्युलिंगमध्ये. सो दिस इज पार्ट ऑफ शेड्युलिंग. बेसिकली हा टाइमच्या रिलेटेडचा पार्ट आहे. कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला किती वेळ लागला पाहिजे, कुठं कुठं वेळ लागला पाहिजे, कुठं कुठं काय आपण वेळ वाचवू शकतो आणि कसं आपण ऑप्टिमाइज करू शकतो. दिस इज पार्ट ऑफ शेड्युलिंग. सो याच्यामध्ये युजली 2 शेड्यूल असतात. एक मास्टर शेड्यूल असतं, मी जस्ट ब्रीफमध्ये सांगतो. मास्टर शेड्यूल जे असतं युजली हे ओव्हरऑल प्रोसेसवरचं किंवा ओव्हरऑल बिझनेसवरचं शेड्यूल असतं. आणि मॅन्युफॅक्चरिंग शेड्यूल जे असतं, मॅन्युफॅक्चरिंग शेड्यूल हे डिटेल शेड्यूल शॉप फ्लोअरच्या लेवलचं पूर्णपणे, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोसेसच्या रिलेटेडची इन्व्हॉल्वमेंट असते आणि प्रत्येक प्रॉडक्टचं सेपरेट हे जर असेल तर त्याचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग शेड्यूल इन डिटेलमध्ये बनवलं जातं. जॉब ऑर्डर मॅन्युफॅक्चरिंग ही एक कन्सेप्ट आहे. सो त्याच्यामध्ये टोटल लोड जो असतो तो कॅल्क्युलेट करता येतो आपल्याला. कुठल्याही सेक्शनवरती किंवा कुठल्याही वर्क सेंटरवरती काय लोड आहे, काय लोड केलेला आहे आपण, आणि ते कधीपर्यंत चालणार आहे, त्याच्यानंतर त्याचा ऑपरेशनल सिक्वेन्स काय आहे, तो कुठल्या स्टेजला आहे किंवा कुठल्या स्टेजला आतापर्यंत गेलेला आहे. आपल्याला ज्यावेळेला आपण मॅन्युफॅक्चरिंग चालू करतो त्यावेळेला आपल्याला प्रोडक्शन किती पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर शेड्युलिंगचा आपल्याला खूप उपयोग पडतो, की पर्सेंटेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रेस काढायला आपल्याला. सो दिस इज रिलेटेड टू शेड्युलिंग. त्याच्या पुढचा जो पार्ट येतो तो आहे लोडिंग. सो याच्यामध्ये एक्झिक्युशन ऑफ द शेड्यूल प्लॅन ॲज पर द राऊट चार्ट, म्हणजे आपण राउटिंग केलं, आपण त्याचा पाथ फिक्स केला राउटिंग करून आणि आपण त्याचं शेड्यूल फिक्स केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता केलेल्या पाथप्रमाणे आणि केलेल्या शेड्यूलप्रमाणे आपल्याला असाइनमेंट ऑफ वर्क टू दी ऑपरेटर्स ऑर दी मशीन्स ॲट दी वर्क प्लेसेस. याच्यामध्ये लोडिंगमध्ये डिटर्मिन्स हू विल डू द वर्क ॲज राउटिंग डिटर्मिन्स वेअर अँड शेड्युलिंग डिटर्मिन्स वेन. म्हणजे लोडिंगमध्ये कोण काय करणार हे डिफाईन केलं जातं. जसं राउटिंगमध्ये कुठे करणार हे डिफाईन केलं जातं आणि कसं करणार हे डिफाईन केलं जातं, आणि शेड्युलिंगमध्ये काय वेळ लागणार आहे किंवा कधी करणार आपण हे डिफाईन केलं जातं. तर गॅन्ट चार्ट ही एक सॉफ्टवेअर आहे
जे आपण मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट वापरतो किंवा वेगवेगळ्या टाईपचे आपण प्लॅनिंगचे हे वापरतो, सॉफ्टवेअर्स वापरतो. ते युजली आपण हे लोडिंगची प्रोसेस किंवा शेड्युलिंगची प्रोसेस ट्रॅक करायला आणि इम्प्लिमेंट करायला आपण यूज करतो आपण. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समध्ये फेल्युअर जे असतं ते नॉन ॲडरन्स टू डिलिव्हरी शेड्यूल्स, म्हणजे कस्टमर काहीतरी कुठल्या तरी शेड्यूलमध्ये किंवा कुठल्या तरी डिलिव्हरी पिरियडमध्ये काहीतरी मागत असतो. मला समजा एवढे युनिट इतक्या महिन्यात पाहिजे किंवा इतक्या दिवसात पाहिजे, असं काहीतरी कस्टमरची रिक्वायरमेंट असते. आणि बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समध्ये ऑर्डर किंवा ऑर्गनायझेशन्स फेल कुठे होतात की कस्टमरची डिमांड ते मीट करू शकत नाहीत, वेळेवर ते प्रोडक्ट देऊ शकत नाही. तर दिस इज दी मेजर फेल्युअर ऑर मेजर एरिया ऑफ फेल्युअर ऑफ एनी ऑर्गनायझेशन. सो इथं सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर हा जो पार्ट आहे, हा एंटायर पार्ट जो आहे आपण डिलिव्हर कंट्रोल करू शकतो, टाइममध्ये ऑर्डर आपण डिलिव्हर करू शकतो आणि आपण पूर्ण कंट्रोल्ड प्रोसेसमध्ये ते काम करू शकतो. सचिन, सो फार सो गुड, ऑडिबल येस आहे? सर. येस सर, नक्कीच. आता खरं तर बरेचसे बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही सांगितले आता आम्हाला, की हे बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे कोणत्याही प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाताना. बरोबर. आता मला फक्त एक सर प्रश्न असा विचारायचा आहे, की हे जे काही आता नवीन उद्योजक आता आपण घडवतोय किंवा ज्यांना आपण आता मार्गदर्शन करतोय, बरोबर. यांचं युनिट फार मोठं नसणार आहे. मे बी 10-15 हो लोकांपर्यंत ते असतील. तर मग हो. सुरुवातीला कोणते फॅक्टर यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लक्षात घ्यावेत असं तुम्ही त्यांना सुचवाल? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये छोटा असो का मोठा असो, या ज्या कन्सेप्ट आपण आता म्हणतोय हो, की आपल्याला काय मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, त्या मॅन्युफॅक्चरिंगचं पूर्ण प्रोसेस प्लॅन करणे, हो. त्याचा त्या प्लॅन केलेल्याची ती पद्धत, ज्या पद्धतीने मी जे काही काम करणार आहे, मला जे काही प्रोडक्ट बनवायचं आहे किंवा ते जे काही फॅक्टरीमध्ये मला काही प्रोसेस इम्प्लिमेंट करायची आहे, हो. ती कुठल्या पद्धतीने मला करायची आहे हे डिसाईड करणे, म्हणजे कुठली पद्धत उपयुक्त किंवा योग्य आहे याच्यासाठी सगळ्यात चांगली, बरोबर. ती आयडेंटिफाय करणे आणि त्या पद्धतीप्रमाणे काम काम खरंच होतंय का हे इन्शुअर करणे. नुसतं पद्धत आयडेंटिफाय करून काम होत नाही, त्या पद्धतीप्रमाणे काम व्हायला पाहिजे. वेगळी कुठली तरी पद्धत जर आपण वापरली किंवा आपण हां. जर काय त्या पद्धतीवरनं भरकटलो आणि भलत्या ठिकाणी जाऊन कॉस्टली प्रोसेसमध्ये आपण कुठेतरी काम केलं, हो. तर कदाचित असं होऊ शकेल की उद्या ते बनलेलं प्रॉडक्ट जे आहे ते कॉस्टली होऊ शकेल किंवा डिझायर्ड क्वालिटीचं नसू शकेल. नाही बरोबर. त्यामुळे मग हे तुम्ही राउटिंग प्रॉपर केलंय ना, की म्हणजे कुठं कसं होणार आहे ते किंवा मग किती हो, वेळात होणार आहे आणि लोडिंगमध्ये मग नक्की तुमच्याकडे जी मॅनपॉवर आहे त्यातलं कोण काय करणार आहे आणि करेक्ट ते प्रॉपरली त्या वेळेला जर चेक नाही केलं तर मग गडबड होऊ शकते. आणि करेक्ट. सरांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. कोणतंही प्रोडक्शन मोठं छोटं असं नसतं. प्रत्येकासाठी हे महत्त्वाचं आहे इफिशियंटली काम करायला किंवा इकॉनॉमिक वेने त्याला पुढे न्यायला. हो हो. येस. आता करेक्ट. आम्ही ज्या वेळेला फॅक्टरीमध्ये प्लॅनिंग करतो त्यावेळेला आमच्याकडे एक वर्क सेंटर असतं ज्याच्यामध्ये 5 ते 7 माणसं काम करत असतात हां, हां. आणि दुसरं एक वर्क सेंटर असतं जिथं 70-80 लोक काम करत असतात. पण बरोबर. ह्याचा अर्थ असा नाही की 5 ते 6 लोक काम करणाऱ्याच्या वर्क सेंटरला प्रायोरिटी कमी असते किंवा तिथं ही प्रोसेस इम्प्लिमेंट होत नाही किंवा करायची गरज नाही वगैरे, असं काही नसतं. ओके. तर तिथंही तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि जिथं 70-80 लोक काम करतात तिथंही तेवढंच इम्पॉर्टंट असतं. कारण बरोबर. प्रत्येक प्रोसेसचा इम्पॉर्टन्स जो असतो तो इम्पॉर्टन्स वेगळा असतो प्रोडक्टला व्हॅल्यू डिलिव्हर करण्यासाठी. करेक्ट, करेक्ट. सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की आता मग रॉ मटेरियलच्या खरेदीचं नियोजन कसं करतात किंवा कसं करावं? रॉ त्याबद्दल काय सांगाल? मटेरियल रॉ मटेरियलमध्ये युजली कसं असतं की रॉ मटेरियलचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे कस्टमरकडनं जे ऑर्डर आपल्याला मिळतात त्या कस्टमरकडनं आपण काय करतो की युजली पर्सेंटेजेसमध्ये स्टेज वाईज आपण काही ॲडव्हान्सेस घेतो. फॉर एक्झाम्पल एखादा इंजिनिअरिंगच्या रिलेटेडचा प्रोडक्ट असेल तर त्याचं ऑर्डर ज्या वेळेला आपण ॲक्सेप्ट करतो त्यावेळेला 5 किंवा 10% ॲडव्हान्स घेतो आपण. त्याच्यानंतर त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं की 15 की 20% आपण त्याच्यावरती ॲडव्हान्स घेतो कस्टमरकडनं हं. आणि त्याला आपण म्हणतो माइलस्टोन पेमेंट फ्रॉम कस्टमर. आणि ज्या वेळेला ॲक्च्युअली आपल्याला प्रोडक्शन चालू करायचं असतं, मटेरियल प्रोकर करायचं असतं, हो, त्यावेळेला साधारणतः मटेरियलचं आपण एक बजेट करून त्याच्या 50% आपण कस्टमरकडनं डिमांड करतो. ही एक पद्धत झाली. हो. दुसरी पद्धत अशी आहे की आपण ज्याच्याकडनं आपण मटेरियल घेणार आहे त्याच्याबरोबर आपण ॲग्रीमेंट करून त्याच्याकडनं आपण मटेरियल घेतल्यानंतर किंवा पैसे देऊन घेण्यापेक्षा त्याच्याकडनं मटेरियल घेतल्यानंतर आपण त्याच्याकडनं क्रेडिट घेतो. 45 डेज, 50 डेज, 60 डेज असं क्रेडिट घेतो आपण त्याच्याकडनं. हं, हं. ही एक प्रोसेस आपण इम्प्लिमेंट करतो. आणि थर्ड प्रोसेस जी असते, आपण जे सीड फंडिंग किंवा जे आपण बँकेकडनं जे काही आपण क्रेडिट अकाउंट घेतो, हो. कॅश क्रेडिट अकाउंट,
तर त्याच्यावरचे पैसे आपण काय त्यात गुंतवून ते मटेरियल आपण प्रोक्युअर करायचं इनिशियल स्टार्टअपसाठी ज्यावेळेला असतं त्यावेळेला तशा टाईपचं आपण नियोजन करू शकतो. आणि युजली मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा छोट्या कंपन्यांमध्ये हे या तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं. हे बरोबर. तर कस्टमरकडनं काही आपण ऍडव्हान्स घेतो, काही आपण स्वतःचे पैसे लावतो आणि काही आपण आपल्या सप्लायरकडनं क्रेडिट घेऊन त्या प्रोसेसमध्ये आपण त्याचे ऍडव्हान्टेज घेतो. असं 3 वेगवेगळ्या टाईपचं कॉम्बिनेशन असतं युजली. ओके, करेक्ट. माझा पुढचा प्रश्न त्या संदर्भानेच होता ऍक्च्युअली, की मग मटेरियल खरेदी करताना किती पैसे गुंतवावा किंवा मग गुंतवावेत असं तुम्हाला वाटतं? मटेरियल खरेदी करताना कसं असतं की तुमच्या प्रोसेसवरती डिपेंड असतं की तुमच्या प्रोसेसला आता जसं म्हटलं आपण ऑप्टिमाइज युटिलायझेशन ऑफ द इन्व्हेंटरी, बरोबर. हं, तर माझ्या प्रोसेसमध्ये मला किती मटेरियल कोणत्या कोणत्या इंटरव्हलमध्ये लागणार आहे. हं, म्हणजे असं नसेल, एखाद्या प्रोसेसमध्ये असं नसेल की बाबा 100% मटेरियल मला पहिल्याच दिवशी लागतं. हं, हं. तर जस्ट इन टाइम मटेरियल जर आपण इन्शुअर केलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्रमाणे, समजा माझी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे 10 दिवसाची, तर पहिल्या दिवशी मला 100% मटेरियल कदाचित लागणार नाही. हं, हं. तर पहिल्या दिवशी जे लागतं ते मटेरियल पहिल्या दिवशी मी आणणार, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जे मटेरियल लागतं ते मी त्यावेळेला आणणार, आणि 10व्या दिवशी जे फिनिशिंगच्या वेळेला मला मटेरियल लागतं त्यावेळेला ते मटेरियल आणणार. असं जे नियोजन जर आपण करू शकलो हो. तर आपण त्यात ऑप्टिमायझेशन पण करू शकतो. करेक्ट. म्हणजे आपण पुन्हा तुम्ही सांगितलेल्या काही बेसिक कॉन्सेप्ट वरती येतोय. तुम्ही हम्म. राउटिंग व्यवस्थित केलं आणि शेड्यूलिंग जर केलं असेल, तर शेड्यूलिंगमध्ये तुम्हाला कळेल की कोणतं मटेरियल तुम्हाला कधी घ्यावं लागणार आहे. करेक्ट. त्यानुसार तुम्ही पैसा गुंतवू शकता. म्हणून ते प्लॅनिंग ते करेक्ट. महत्वाचंच आहे. करेक्ट. करेक्ट. आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न ना, की जो सगळ्यांना पडलेला असेल आता कदाचित, की तुमच्याकडे एकापेक्षा जास्त जर ऑर्डर आल्या, तर मग प्रायोरिटी कशी काय ठरवायची? एकापेक्षा ऑर्डर युजली सगळ्यांकडे असतात, ही सिच्युएशन युजली असते. हो, हो. तर त्याच्यावरती प्रोडक्शन प्लॅनिंगचा प्रोसेस म्हणून आपण जे काही बघतो त्याच्यामध्ये कस्टमर डिमांड ही एक प्रायोरिटी असते. म्हणजे प्रोडक्शन प्लॅनिंगचा जो माणूस असतो त्याला आपण म्हणतो ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द कस्टमर विदिन दी ऑर्गनायझेशन. हो. तर त्याची एक मोठी जबाबदारी असते की कस्टमरची डिमांड बघणे. म्हणजे एखादी ऑर्डर असते, काही ऑर्डरचे स्वरूप असतो, मी तुम्हाला जस्ट सांगतो की काही ऑर्डर्स असतात ह्या अर्जंट असतात ऑर्डर. हं, म्हणजे हं. आपल्या कस्टमरचं काहीतरी अडकलंय आणि त्याला कोणीतरी काहीतरी, म्हणजे त्याची प्रोसेस किंवा त्याचं बिझनेसच त्याच्या स्टेकवरती आहे, हो. अशा काही टाईपचे ऑर्डर्स असतात, त्या अर्जंटमध्ये येतात. काही मॉडरेट असतात, म्हणजे कस्टमरने आपल्याला ऑर्डर दिलेली आहे पण कस्टमरला एवढी अर्जन्सी नाहीये, मॉडरेट अर्जन्सी आहे. हो. त्याच्यानंतर काही असतात ऑर्डर ज्या स्लो मुव्हिंग असतात. हं, हं. म्हणजे कस्टमरने ऑर्डर तर दिलेली आहे पण त्याला आता लगेच नकोय, तो हो. निवांत आहे, असं काही असतं. आणि चौथी कॅटेगरी असते, कस्टमरने आपल्याला ऑर्डर दिलेली आहे पण आत्ताच्याला ती होल्ड आहे. म्हणजे आत्ताच्याला त्याच्याकडनं काही इश्यू असतील किंवा त्याचे फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतील किंवा त्याचा फायनान्स अरेंज झालेला नसेल किंवा त्याच्या जागेची व्यवस्था झालेली नसेल, असं काही जर काय असेल तर ती होल्ड ऑर्डर आपण म्हणतो. तर ह्या जे 4 कॅटेगरीज आहेत, ह्या 4 कॅटेगरीज वरती बघून आपण कस्टमर डिमांडवरनं आपण फोकस करतो की बाबा एखादी ऑर्डर केटर कशी करायची, आणि ती सिक्वेन्स आपण त्या पद्धतीने त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला देतो आपण. बरोबर. आणि तसं मग त्या कस्टमरशी आपल्याला मला वाटतं कम्युनिकेशनमध्ये पण राहायला लागेल, जेणेकरून हो, हो. त्याचा डिसॅटिस्फॅक्शन होणार नाही. हो, हो. बिलकुल. काही कस्टमर कसे असतात की स्टार्टिंगला तुम्हाला पेमेंट व्यवस्थित करतात. हो. त्याच्यानंतर तुम्ही एकदा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस चालू केल्यानंतर तुम्हाला पहिला लॉट डिलिव्हर केला की तुम्हाला कळतं की या कस्टमरचं पेमेंट येत नाहीये मला. बरोबर. म्हणजे त्यावेळेला तुम्ही ते इटरेशन प्रोसेसमध्ये तुम्ही हे करू शकता की बाबा हा ठीक आहे, हा कस्टमर जो आहे हा रेग्युलर पेमेंट करणार आहे, त्यामुळे मी त्याला जेवढा माल तो मागतोय तेवढा माल जर मी त्याला दिला तर मला मॅक्सिमम युटिलायझेशन मिळू शकेल, मला पेबॅक मिळू शकेल. वेळेस दुसरा बरोबर. कस्टमर जो आहे तो मी माल बनवून सप्लाय केला की तो मला पेमेंट वेळेवर देत नाही, त्यामुळे माझा जे भांडवल आहे ते अडकून पडतं. अगदी, अगदी. हे जे अशा होतं. टाईप अशा टाईपची प्रायोरिटीज आपण वर्कआउट करू शकतो. अगदी. आता पुढचा प्रश्न ऑटोमॅटिकली त्याला लिंक झालाय बहुतेक, की हम्म. बऱ्याचदा पैसे अडकतातच. मग मला असंच विचारायचं की कधी असं झालं आहे का, की ऑर्डर मिळाली पण मटेरियल खरेदीसाठी पुरेसे भांडवल नव्हते आणि त्यावेळेस मग काय करावं लागतं किंवा काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ऑर्डर जर मिळाली असेल ना आपल्याला, हां, ऑर्डरच्या बेसिसवरती आपल्याला फायनान्स अरेंज करून देणारे बरेचसे मार्ग आहेत. म्हणजे जसं मी सांगितलं आता, हां. सीड फंडिंग करायचं किंवा बँकेकडनं लोन घ्यायचं किंवा हो, आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून घ्यायचा. हो. आणि तुमच्याकडे ज्या वेळेला कस्टमरची ऑर्डर असते आणि हं, ज्या वेळेला तुमची कॅपेबिलिटी किंवा पास्ट ट्रॅक रेकॉर्ड असतो, हो. त्यावेळेला जर फायनान्स हा फक्त प्रॉब्लेम असेल हं, हं. तर तुम्हाला मल्टिपल मेथड्स अवेलेबल आहेत, जे आपण आता डिस्कस केले. त्या कुठल्याही मेथडमधनं आपण आपल्याला जसं सूट होतंय किंवा आपल्याला जे काय अवेलेबल असेल त्या हो. पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे आता ऑर्डर घेताना यांनी वर्क ऑर्डर प्रॉपर कागदात
ती त्या फॉर्मॅटमध्ये घेतली तर हो. बँक समोर जाताना बँक आपल्याला नक्की लगेच त्यासाठी भांडवल उपलब्ध करून देऊ करेक्ट शकते. करेक्ट करेक्ट. आणि त्याच्यामध्ये पण ऑर्डर जी असते ती कॅटेगराईज होते की बाबा समजा एखादी गव्हर्नमेंट ऑर्डर असेल हो. तर त्याला व्हॅल्यू जास्त असते, म्हणजे बँकेत स्टँड करायला किंवा हे करायला त्याच्यामध्ये व्हॅल्यू जास्त असते वर्सेस एखादी प्रायव्हेट किंवा एखाद्या पार्टनरशिपच्या कंपनीच्या रिलेटेडची ऑर्डर असेल हो. तर त्याला थोडी वेटेज कमी मिळतं थोडक्यात फायनान्सच्या मार्केटमध्ये. करेक्ट, करेक्ट. पण हा एक महत्वाचा पॉइंट आहे. सगळ्यांनी नक्की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे आहे त्यांनी नक्की लक्षात घ्यायला पाहिजे, की ऑर्डर घेताना जर तुम्ही प्रॉपर वर्क ऑर्डर म्हणून जर ते घेऊ शकलात, हो. डॉक्युमेंटेशन जर प्रॉपर ठेवलं, तर हो. कुणीही तुमच्यावरती विश्वास ठेवून इन्व्हेस्ट करायला किंवा बँक सुद्धा तुम्हाला पैसे द्यायला करेक्ट करेक्ट तुमचं काम सोपं होईल आणि पैसे तुम्हाला मिळतील. करेक्ट त्यामुळे हे करेक्ट. महत्वाचं आहे. ऑफिशियल आणि रेकॉर्ड एखादं जर असेल आपल्याकडे समजा वर्क ऑर्डर किंवा परचेस ऑर्डर जर आपल्याला दिली असेल कोणी एखाद्या कंपनीने हो. तर ते डॉक्युमेंट आपल्याला खूप महत्वाचं ठरतं. करेक्ट, करेक्ट. पुढचा सर एक प्रश्न असा होता, की अचानक काही कामगार सोडून गेले, तर मग तुम्ही काय करता? कारण प्रोडक्शन तर ते टाईमलाईन जी ठरलेली आहे कस्टमरला द्यायलाच लागतं. आणि मग हो. अशा वेळेस काही रिक्रुटमेंट एजन्सी जर असेल, त्यांच्याकडनं आवश्यक स्किल असलेली माणसं मिळतात का? किंवा त्यावेळेस तुम्ही मग कसं मॅनेज करता हे सगळं? असं कधी झालंय का? असं बऱ्याच वेळेला आमच्या इंडस्ट्रीमध्ये तरी स्पेसिफिकली होतं. आमचं इंडस्ट्री ही टिपिकली फॅब्रिकेशन इंडस्ट्री आहे. तर फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये मेजरली जी मॅनपॉवर आहे दॅट इज आपण म्हणतो मायग्रंट लेबर म्हणतो आपण. म्हणजे ही लोकल मॅनपॉवर कमी असते इकडची आणि यूपी, बिहार, आंध्रा, बंगाल या साईडची मॅनपॉवर असते आपली फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारी. आता जर मागच्याच वर्षाची सिच्युएशन जर बघितली आपण तर आपण बघितलं की मायग्रंट लेबर सगळे कोरोनाच्या याच्यामुळे बरेचशी लोक गावाला गेली होती. हो. तर त्यावेळेला प्रचंड आमच्याकडे तुटवडा होता. माणसं म्हणजे 800, 700 लोक काम करणाऱ्या प्लांटमध्ये आमच्याकडे जेमतेम 70-80 लोक राहिली होती. तर बरं. अशी परिस्थिती आपण म्हणजे सायक्लिक याच्यामध्ये काही वेळेला काय होतं की त्यांचे सण असतात. आता होळी झाली किंवा दिवाळी झाली, हं. त्यांचे सण असतात त्यावेळेला ते लोक त्यांच्या फॅमिली सकट गावाला जातात. त्यावेळेला हे हे इश्यूज आम्ही फेस करतो. तर आपण काय करू शकतो की ज्या वेळेला असं असतं त्यावेळेला आपण एक मिक्स ऑफ वर्कफोर्स आपण ठेवू शकतो. म्हणजे एकाच एरियातलं किंवा एकाच टाईपचं वर्कफोर्स न ठेवता वेगवेगळ्या टाईपचा मिक्स आपण करू शकतो. काही साऊथ मधली, काही नॉर्थ मधली, काही आपल्या इकडची लोकल लेबर असं आपण करून त्याला मॅनेज करू शकतो. आणि त्यातल्या त्यात जर स्किल लेबर जर समजा काही आपल्याला ऐन वेळेला जर कमी पडली तर मग आम्ही बाहेरच्या रिक्रुटिंग एजन्सीज आणि ह्याच्यामध्ये जे काही बाहेरचे रेफरन्सेस आहेत आपल्याकडे त्यांच्या रेफरन्सेसवरनं आपण त्यांना रिक्रूट करतो. करेक्ट. आणि मल्टी स्किल माणसं टीममध्ये असलेली कधी चांगली मे बी ना, की म्हणजे त्या हो वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये तो कुठेही ॲडजस्ट होऊन जातो. हो. आपण युजली ज्या वेळेला एखादा स्टार्टअप असेल किंवा एखादी मोठी कंपनी जरी असेल तर युजली बघताना कुठलाही माणूस घेताना किंवा इंटरव्ह्यू करताना आपण कायम डोक्याच्या मागे एक विचार कायम ठेवतो की बाबा हा माणूस फक्त या कामासाठी घ्यायचा आहे का याचे मल्टिपल ऍप्लिकेशन पण असू शकतील. फॉर दॅट मॅटर नॉट ओनली म्हणजे वर्कमन किंवा एखादा ह्याच्या कॅटेगरीचा माणूस नाही, पण कंपनीत कुठलाही एम्प्लॉई जरी घ्यायचा झाला तर आपण त्याची फ्लेक्झिबिलिटी बघतो की बाबा हा माणूस ज्या पर्पजसाठी मी आत्ता घेतोय त्याच्या व्यतिरिक्त हा कुठं कुठं अजून आपल्याला उपयोगी होऊ शकेल. बरोबर आहे. करेक्ट, करेक्ट. मल्टी डायमेन्शन किंवा मल्टी स्किलिंग जे म्हणतो आपण, मल्टी टास्किंग जे म्हणतो आपण, येस, येस. त्याचा आपल्याला ऍडव्हान्टेज होऊ शकतो. नक्की मिळू शकतो. राइट. धन्यवाद सर. तुम्ही अगदी मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनचे वेगळे टाइप्स कोणते आहेत किंवा मग प्रोडक्शन प्रोसेस काय असतील, पी सायकल असेल किंवा राउटिंग, शेड्यूलिंग आणि लोडिंग किती महत्वाचं आहे, हे हो बऱ्याचशा उदाहरणांमधून सांगितलंय. माझ्याकडचे आता काही सरांसाठी असणारे प्रश्न संपलेत. पण मला वाटतं की आपल्या पार्टिसिपंट्समधनं आपण आता काही प्रश्न घेऊया. हो. त्यांच्याकडे पण नक्की काही प्रश्न असतील. मी हे शेअर स्टॉप केलं तर चालेल का? मी पीपीटी तुम्हाला शेअर केलेली आहे. मला वाटलं तुम्ही लोकांना शेअर करायचं असेल तर करू शकता. चालेल, चालेल. डिटेलमध्ये बघायचं असेल, वाचायचं असेल. हॅलो सर, मी जमादार सर नारायणगाव कॉलेजमधून बोलतोय. हां सर, बोला. नमस्कार, बोला. ऑडिबल? येस, ऑडिबल. येस येस, सर, युअर ऑडिबल. प्रोडक्शन मध्ये पीएलसी एक कन्सेप्ट ऐकण्यात आली होती, वाचण्यात आली होती माझ्या प्रोडक्ट लाईफ सायकल. हो. तर व्हॉट इज रिलेशन बिटवीन पीएलसी आणि पीपीसी, ते कसं मेंटेन करतात लाईफ सायकल जर एखाद्या प्रोडक्टची कमी असेल तर असं? प्रोडक्ट लाईफ सायकल ही टोटली डिफरंट कन्सेप्ट आहे. प्रोडक्ट लाईफ सायकल जे असतं युजली म्हणजे आमच्या इंडस्ट्रीजमध्ये जर बघितलं तर त्याचं एखाद्या प्रोसेस मधली त्याची लाईफ सायकल किंवा एखादं इक्विपमेंट जर सप्लाय केलं किंवा एखादा प्लांट सप्लाय केला असेल किंवा एखादं प्रोडक्ट जर आपण सप्लाय केलं असेल तर त्याची लाईफ सायकल काय असू शकते याच्या रिलेटेडचं एस्टिमेशन आहे.
ओके ओके. आणि प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल जे आहे हे प्रोसेसवरचा एंटायर कंट्रोल आहे. येस. सो ह्याच्यातला मेन फरक आहे. ओके सर. ओके. थँक्यू. किंवा चॅटमध्ये पण तुम्ही लिहा जर तुम्हाला तिकडनं काही नेटवर्कचा इश्यू असेल बोलताना तर. हो, चॅटमध्ये पण तुमचे टाईप प्रश्न करू लिहू शकता. ही पीपीटीत आम्ही नक्की शेअर करू कारण त्यातल्या बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायला लागतील नक्की कोणत्या हो, टाईपच्या प्रोसेस तुमची प्रोडक्शनची असणार आहे आणि बरोबर. मग हे राउटिंग शेड्युलिंग लोडिंग मध्ये कोणते कोणते फॅक्टर्स महत्वाचे आहेत जेणेकरून तुम्ही तुमची प्रोडक्शन सायकल किंवा बाकी त्या सगळ्या गोष्टी डिफाईन करायला लागाल बरोबर. आणि त्यातून नंतर काही भविष्यात जर काही प्रश्न असतील तर आपण मग यथाकदाचित सरांना जसा वेळ मिळेल तशी काही मदत घ्यायचा प्रयत्न करू आपण. येस येस, एनी टाइम. कुणालाही काही लागत असेल तर तुम्ही मला मेल करू शकता किंवा तुम्ही अगदी फोन करून जरी प्रश्न विचारायचा असेल तरी काही. आणि सर खरं तर ही जी प्रोसेस तुम्ही सांगितली पीडीसीए किंवा राउटिंग शेड्युलिंग लोडिंग ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण कामी येऊ शकते है ना. सर्व्हिसमध्ये पण येऊ शकते, प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये पण येऊ शकते, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये पण येऊ शकते. इट इज अ युनिव्हर्सल प्रिन्सिपल विच कॅन बी अप्लाइड टू एनी टाइप्स ऑफ प्रोसेस. करेक्ट करेक्ट. आणि उद्देश हाच की इफिशियंट सगळ्या गोष्टींचं रिसोर्सेसचं युटिलायझेशन व्हावं आणि बरोबर. तुमचा टर्नओव्हर वाढेल कारण इकॉनॉमिकली तुम्ही सगळ्या गोष्टी अफोर्डेबल कराल किंवा कमी कॉस्टमध्ये करेक्ट करायचा प्रयत्न कराल. करेक्ट करेक्ट करेक्ट. Correct. अगदी लेमॅनच्या टर्म मध्ये सांगायचं झालं तर आपण कुठलाही एखादा कार्यक्रम ज्या वेळेला करतो, एखादा लग्न सोहळा किंवा एखादा कार्यक्रम ज्या वेळेला करतो आपण, त्यावेळेला आपण ह्याच प्रोसेस मधनं जातो, पण त्याने आपल्याला प्लॅनिंग आणि कंट्रोल, प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलची प्रोसेस आपण अप्लाय करतो हे आपल्याला कळत नसतं. बरोबर आहे. आपण कार्यक्रमाच्या तारखेपासून त्याच्या आधीपासून त्याची तयारी चालू असते. कोण करणार, कधी करणार, कसं करणार, किती पैसे लागणार, कुठलं काम कधी करायचं आहे, कोण ते करणार आहे, कुठनं येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण त्याचं टेक्निकल टर्म जे आहे ते प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल आहे हे आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहिती नसतं. बरोबर आहे. आणि ते जर माहित असेल तर आपण जास्त कॉन्शियसली जास्त जागरूकपणे त्या सगळ्या गोष्टी डिफाईन करू शकू किंवा Define मग करू कंट्रोल शकू. करू Correct. शकू. हा खत्री हॅलो. सर विचार. हा, मी आनंद खत्री बोलतोय सर. येस सर. मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही जे काय बनवतात तर एखादा product किंवा एखादी छोटी गोष्ट त्याला लागणार त्या प्रॉडक्टला लागणार तुम्ही बाहेरून बनवून घेत असतात. तर हो. मला एक विचारायचं, समजा ती आम्हाला करायची असेल तर त्याला काय एलिजिबिलिटी लागते किंवा काय रिक्वायरमेंट असते तुमची, ते मला कुठे मिळेल, म्हणजे कशी मला मिळू शकते ते? म्हणजे एखादा प्रॉडक्ट किंवा मी समजा आमचा एखादा स्टुडंट असेल बी मेकॅनिकल झालेला आणि हो. त्याला वाटलं की स्टार्टअप, तर त्याला एक्सपिरियन्स वगैरे लागतो का किंवा काय त्याची रिक्वायरमेंट काय असते त्याच्याबद्दल जर सांगितलं तर बरं. युजली कसं असतं इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट पीस क्वालिफिकेशन ही एक प्रोसेस आहे. ओके. तर फर्स्ट पीस क्वालिफिकेशन मध्ये एखादा प्रोडक्ट करत असेल आणि त्याला जर आपल्याला त्या फील्डमध्ये आपल्याला जर एंटर करायचं असेल ओके. तर ऑर्गनायझेशन काय करतात, कॅपेबिलिटी आणि तुमची तुम्हाला ते प्रॉडक्ट देतात आणि ते सांगतात तुम्हाला की हे किंवा बनवून दाखवा. ओके. त्याला आपण म्हणतो फर्स्ट पीस क्वालिफिकेशन. ओके. आणि ज्या वेळेला फर्स्ट पीस क्वालिफिकेशन कंपनी जे असतात त्या तुम्हाला कॉस्टच्या रिलेटेड, प्रोसेसच्या रिलेटेड, क्वालिटी कंट्रोलच्या रिलेटेड, त्या सगळ्या तुमचे कसे प्रोसेसेस आहेत किंवा तुमची ओव्हरऑल त्याच्यावरती ग्रिप किती आहे हे ते अनालाइज करत असतात. बरोबर. खत्री सर मी तुमचा माईक फक्त म्यूट केला होता कारण इको येत होता. तुम्ही अनम्यूट करून परत काही त्या संदर्भाने प्रश्न असेल तर मग विचारू शकता. नाही ठीक आहे, ते कळालं. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. काही असेल तर मी त्या सरांना फोन करीन डायरेक्ट. काही प्रॉब्लेम. येस सर, Mail जरूर. बाकी अजून कोणाला काही प्रश्न आहेत का की असं विचारायचंय तुम्हाला की मग माझ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा माझ्या बिझनेसमध्ये हे कसं लागू पडेल, मग तसा विचार करताना आता लगेच टॉप ऑफ द माइंड काय सचिन, बेसिकली कसं आहे ही ऍज अ कन्सेप्ट, प्लॅनिंग ऍज अ कन्सेप्ट म्हणून ऍप्लिकेशन खूप वाईड आहे. त्यामुळं ही जी टेक्निक आहे ही जेनरिक टेक्निक आहे. हो. तर कदाचित प्रत्येक माणसाचा जो काही ऍप्लिकेशन एरिया आहे त्या ऍप्लिकेशन एरियाप्रमाणे त्याला तो विचार करून ज्या वेळेला ते ऍक्च्युअल मध्ये थिंकिंग प्रोसेसमध्ये येईल त्यावेळेला बरेच प्रश्न पडतात. बरोबर आहे. तर ते ज्या वेळेला ते प्रश्न लोकांना पडतील की बाबा याचं आता कसं मी हे करायचं किंवा हे इथं काय इम्प्लिमेंट करायचं, याला काय मी हे केलं पाहिजे, तसं जर असेल तर त्या पद्धतीचं गायडन्स पण आपण देऊ शकतो. अजून कुणाला काय विचारायचं आहे? हरकत नाही. मला वाटतं की आता तरी काही क्वेश्चन्स नाही आहेत आणि आपण एकदम इन टाइम सगळं संपवतोय बरोबर.